पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला की गुलाबी थंडी पडू लागते आणि गावोगावच्या मंदिरातून काले जत्रा सुरू होतात। जत्रेचा दिवस तिथीनुसार ठरलेला असतो। कितीही कडाक्याची थंडी पडली तरी सुद्धा गावातील तसेच गावाबाहेरील भाविक आपल्या देवदेवतांच्या उत्सवाला सवड काढून आवर्जून उपस्थित राहतात। याच अनुषंगाने मुरुम शहर परिसरातील सुंदरवाडी गावानजीक असलेल्या विठोबा माळ या ठिकाणी कार्तिकी अमावस्येला यात्रा भरते, तर बरोबर त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुरुम शहरात यात्रा भरते। त्याला या परिसरातील नागरिक शिळी यात्रा या नावाने गेल्या अनेक वर्षांपासून परंपरागत यात्रा सुरू असल्याने ती प्रचंड उत्साहात संपन्न होत असते। त्याला सर्वच शहरवासीय शिळी यात्रा या नावाने संबोधतात। ही यात्रा बरोबर आज दुसऱ्या दिवशी मुरुम शहरात भरली। या शिळी यात्रेत अनेक परंपरापासून ही यात्रा सुरू असते, ती प्रचंड उत्साहात संपन्न झाली। महाराष्ट्र कर्नाटक सीमेनजीक असलेल्या उमरगा तालुक्यातील या मुरुम शहरात यात्रेनिमित्त सीमा भाग व परिसरातील नागरिकांची मोठी रीघ लागत असते। गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी भरत असलेली ही यात्रा दिनांक 2 डिसेंबर 2024 सोमवार रोजी मुरुम शहरातील मुख्य मार्ग असलेल्या सिद्धरामेश्वर मठ, अण्णाभाऊ साठे चौक, अशोक चौक ते हनुमान चौक परिसर या भागात मोठ्या प्रमाणात यात्रा भरली होती। यावेळी शहरवासियांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून आला। गावोगावची यात्रा जत्रा संस्कृती लुप्त होत असतानाही या परिसरातील नागरिकांनी ही संस्कृती अजूनही जपली आहे आणि ती वाढवली आहे, हे विशेष। विठोबा माळावरील यात्रा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज या शिळ्या यात्रेला सकाळी लवकरच सुरुवात झाली। ती सायंकाळी उशिरापर्यंत यात्रा भरलेलीच होती। या यात्रेत पुरुष वर्गासह महिला भगिनींची उपस्थिती उल्लेखनीय होती। याशिवाय बालगोपाळांसह तरुणांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात होती। खाद्यपदार्थांच्या दुकानांसोबतच सौंदर्य प्रसाधने, महिला उपयोगी वस्तूंचे दुकाने, खेळण्याची दुकाने, स्वेटर, मफलर, बेडशीट, घड्याळे, चष्मे, फुगे, खेळण्यातील लहान गाड्या यासह सर्वच प्रकारचे अनेक दुकाने मोठे प्रमाणात थाटण्यात आली होती। तर विविध वस्तू खरेदी करण्यासाठी शहरवासियांची उडालेली झुंबड हे देखील अनेकांना अचंबित करण्यासारखी होती। यावेळी या यात्रेसाठी मुरुम पोलीस प्रशासनाने चांगले सहकार्य केले। याशिवाय मुरुम नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनीही योग्य ती दखल